प्रवीण काय खाणार? कलेजी मसाला। ठीक आहे, बनव। ओके। हां, चल। तर इथे कलेजी धुवून झालेली आहे आणि इथे पोट्टा धुवून झालेला आहे। तर प्रवीण इथे कलेजी 2 वेळा धुवून घेणार आहे। करणार नाही आहे, डायरेक्ट तो मसाला बनवणार आहे कलेजीचा। तर आता आपण बघूया नंतर कसा बनवतो तो। चल तर आता आपण इथे कलेजीला 1 चमचा हळद लावून फ्राय करून घेणार आहोत, कारण जे कलेजीचा वास असतो तो निघून जाण्यासाठी। मिक्स करून घेऊया चांगलं। मॅरिनेशन नाही करायचं आहे, लावून घ्यायचं हळद आणि लगेच तेलात फ्राय करून घ्यायचं। तर इथे आता आपण अर्धी पळी तेल घेऊया। तर आता तेल गरम झालं की आपण कलेजी फ्राय करून घेऊया। तर कलेजी टाकून घेऊया आपण। तर इथे सर्व कलेजी ॲड करून घेतलेली आहे, आता आपण फ्राय करून घेऊया। इथे कलेजी आपण 1 मिनिट फक्त भाजून घेतलेली आहे, आता काढून घेऊया। तर आता याच कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया। तर इथे आपण बारीक कापलेला लसूण घेतलेला आहे, तो फ्राय झाला की आपण यामध्ये ॲड करून घेऊया कांदा। कांदा चांगला आपण लाल भाजून घेऊया। तर कांदा थोडा सॉफ्ट झालेला आहे, आपण यामध्ये ॲड करून घेऊया कढीपत्ता, मिक्स करून घेऊया। तर आता आपण यामध्ये ॲड करणार आहे अद्रक लसूण पेस्ट, ही घरीच बनवलेली आहे। 1 ते 1.5 चमचे आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायची आहे। चांगलं मिक्स करून घेऊया, कांदा लाल होऊन देऊया आपण इथे। तर आता ॲड करूया टमाटर। आता आपण यामध्ये मीठ ॲड करून घेऊया, टमाटर पटकन सॉफ्ट होण्यासाठी। चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं आहे। तर आता आपण झाकण लावून घेऊया 2 ते 3 मिनटं टमाटर सॉफ्ट होईपर्यंत। तर इथे टमाटर सॉफ्ट झालेला आहे, आपण ॲड करून घेऊया घाटी मसाला। तर इथे मी 3 चमचे घाटी मसाला ॲड करून घेणार आहे। तुम्ही तिखट जेवढं खाता तेवढं चटणी कमी जास्त करू शकता। तर आता आपण यामध्ये अर्धा चमचा धने पावडर ॲड करून घेऊया, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, थोडंसं चिली फ्लेक्स, पिंच ऑफ चिली फ्लेक्स आपण घेणार आहे, 1 चमचा चिकन मसाला। तर हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊया। मिक्स करून झालेलं आहे, आता आपण ॲड करून घेऊया कलेजी फ्राय केलेली। आणि ही पण चांगले मिक्स करून घेऊया। थोडीशी हळद टाकून घेऊया, मगाशी फ्राय करताना टाकलेली आहे आपण, थोडीशी टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया। कलेजी फ्राय करून घेतली, आता आपण त्यावर झाकण लावून 2 मिनटं तसंच ठेवून देऊया। 2 मिनटं झालेले, आता आपण झाकण काढून घेऊया। चांगली आपल्या बघा कलेजीला मस्त अशी तरी सुटलेली आहे साईड साईडून। आपण परत एकदा परतून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून शिजवून घेऊया। आपण ॲड करून घेऊया पाणी। आता आपण कलेजी शिजायला ठेवूया। 10 मिनटात आपली कलेजी शिजून होईल। तर इथं आपला कलेजी मसाला झालेला आहे, कलेजीचं पाणी एकदम सुकलेलं आहे। थोडंसं आपण इथं ग्रेव्ही टाईप ठेवणार आहे, मसाला एकदम
आणि आपली इथे जी कलेजी आहे ती पण शिजलेली आहे. आपण काढून घेऊया एका प्लेटीमध्ये. तर इथे आपला कलेजी मसाला झालेला आहे. थोडंसं आपण ह्याला डेकोरेट करून घेऊया. कांदा स्लाइस करून घ्यायचा आहे. स्लाइस टमाटर, बारीक कापलेली कोथिंबीर, लिंबू. तर इथे तयार आहे चिकन मसाला. तर चला टेस्ट करून बघूया. कलेजी मसाला. तर चला टेस्ट करून बघूया. प्रवीणनी बनवलेला कलेजी मसाला तोच ट्राय करून दाखवेल. तर तो टेस्ट करून सांगतोय कसा झाला आहे. मस्त झालेला आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.